काय महिना 18,000 एक दिनामध्ये 6 घराला माहिती दिली. 20-22 वर्ष झाले. हिच्या अंतर्गत आपल्याला काय ज्यादा माहिती आहे का? बसून घ्या आई हिच्या अंतर्गत काय ज्यादा माहिती येऊन जाणार. आता आपली गॅसची आणि किती वर्षाला वापरता आता तुम्ही? 10 ते 15 वर्ष बरोबर. हिच्या जास्त हिच्या अंतर्गत काही ज्यादा माहिती आहे का आपल्याला? नाही. चालू करणं बंद करणं, गॅसची हंडी खाली झाली दुसऱ्यांना लावा बरोबर. आता सरकारने आंतरराष्ट्रीय बॉम्ब घोषित केलाय तरी पण कुठे आणि ठेवला आपण आपल्या घरामध्ये. इथला सुरक्षित वापरता वाटते का दादा तुम्हाला? नाही वापरता बरोबर. वापरता का? नाही वापरता. हिच्यामध्ये किती किलो गॅस येते ते माहिती आहे का दादा आपल्याला? हिच्यामध्ये किती किलो गॅस येते तुम्हाला सांगतो. हे जे असते ना 15 किलो 800 ग्राम. हे काय माहिती आहे का आपल्याला? हे खाली हंडीचं वजन आहे, मात्र खाली हंडीचं वजन. आणि याच्यामध्ये गॅस किती येते? 14 किलो 200 ग्राम. किती झालं दादा? 29 किलोच्या आसपास गॅसच्या हंडीचं वजन बनते. खाली हंडी आणि भरेल हंडीचं वजन जोडायचं राहते आपल्याला बरोबर. 29 किलोची हंडी झाली. 29-30 किलो. आज जेव्हा पण तुम्ही गॅसची हंडी घेताल ती हे 29 किलोची होती वाटते का तुम्हाला? तुम्ही आता काटा केला का? आता मोजला का तुम्ही? आज नाही मोजला बरोबर. जेव्हा आपण प्रत्येक हंडी घेता तर काटा करून घ्यायला पाहिजे. ते का करायला पाहिजे माहिती आहे का? आता आपल्या गलीमध्ये कोणी सब्जी विकणार आला बरोबर, त्यांच्यापासून आपण काही पण वस्तू घेऊ तर काटा करून घेणार आहे की बाहेर काटा करून घेणार आहे? काटा करून घेणार आहे. ते 10-20 रुपयाची वस्तू असते तरी पण आपण त्याचा काटा करता. ही 10-20 रुपयाची असते का? तरी पण आपण त्याचा काटा करता का? बरोबर. ते एजन्सीवाले काय करता माहिती आहे का? त्यांच्यापाशी असतात 50 हंडी भरेल आणि 10 खाली. 50 हंडीतून 2-2 किलो गॅस काढी ते 10 हंड्यानी भरू शकता का? भरू शकता. ब्लॅक मनी विकू शकता. याच्यात फायदा कोणाचा? त्यांचा. नुकसान कोणाचा? आपलं. नुकसान खायला पाहिजे का पुन्हा? नाही. अगर प्रत्येक हंडीतून 2-2 किलो गॅस काढली तर 1 किलो गॅसची किंमत किती आहे? 90 रुपये. 2 किलो गॅसची किंमत 180 रुपये. आणायचे 10 रुपये चार्ज करता, झाले 200 रुपये. हर महिने तुम्हाला 200 रुपयाचा घाटा येतो आहे तरी पण तुम्ही काटा करताय का? तर गलती कोणाची? बरोबर. पण आम्ही तर काटा करूनच लावतो ना. आत्ताच बरे आणलीच आहे तिला. चांगला नाही जे नाही करता त्यांची कोण बरोबर. ठीक आहे ना. हा त्यांच्यापाशी काटा असतो तुम्हाला माहिती आहे. ते स्वतः देता करी का? नाही त्याच्यापाशी काटा असतो दादा पण चांगली गोष्ट. ठीक आहे तुम्हाला माहिती आहे. असं लोकांना माहिती नाही. आता आपल्या सारख्याले काय अडाणी लोकायला काय समजते? हुशार लोकायचा येते का? नाही असं नाही. देखा आपू अनाडी की नाही? अडाणीच आहे ना. आपू अनाडी भाषणच आहे का? हा की तुम्ही हुशार व्हा. बरोबर. ठीक आहे. आता दादाची सिल्या पॅकिंग कशाला म्हणता तुम्ही? हे पन्नी लावायला हिलेच म्हणता बरोबर. आता तुमच्या सामने पॅक झाली का? माझ्या सामने पॅक झाली आहे, बाहेरून पॅक होऊन आली आहे बरोबर. अगर मी आडीने वापरली आणि तशीच पन्नी मारून दिली तुम्ही घेणार की नाही घेणार? बरोबर. भरोसा कशावरते? त्या पन्नीवरती. जे पण मी लावू शकतो बरोबर. आता पन्नी कावर लावता माहिती का? आपल्या घरचे मटके असतात तिच्यावर प्लेट का ठेवता माहिती का? धूल मिट्टी कचरा वगैरे नाही गेला पाहिजे म्हणून ठेवता ना. जसं ट्रक भरी येतात बाहेरून हिने एक करून उतारता का? एक करीन डायरेक्ट फेकता. फेक्यात धोरण काय होते माहिती का? याच्यामध्ये धूल मिट्टी कचरा वगैरे नाही गेला पाहिजे म्हणून ते पन्नी मालिकन देता. आता याची एक्सपायर डेट कुठे असते माहिती का दादा? याचा मतलब काय? काहीतरी वर्ष राहते महिना राहतो ना. अच्छा काहीतरी राहते कन्फर्म नाही माहिती. हा नाही काय समजू ABCD हाय दादा मान्य करतो आहे पण 25चा मतलब काय? वर्ष राहते. सांगतो मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो. हे जे असते ना एक्सपायर डेट असते. आता 2025चा मतलब असतो 2025 चालणार जे की आता चाललाय बरोबर. आणि बीचा मतलब काय माहितीये का? 1 साल म्हणजे असतात 12 महिने. आता 12 महिन्याला काय केलं माहितीये का? ABCD 4 अंक दिलाय. 3-3 महिने वाटून दिला. एचा मतलब जानेवारी फरवरी मार्च. बीचा मतलब अप्रिल मई जून. सीचा मतलब जून जुलै ऑगस्ट. आणि डीचा मतलब ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. तर हे काय आहे? बी. तीचा मतलब काय आहे? अप्रिल मई जून 2025 मध्ये तुमची गॅसची हंडी एक्सपायर होणार आहे. ज्या पण तुम्ही गॅसची हंडी घेसाल तर चेक करून घ्यायची पाहिजे. 24ची नको घेता बस 25ची चालते बरोबर. आता याच्यात असते आपली गॅसची हंडी लिकेज आली तर कसं माहित पडतं दादा आपल्याला? वास येते, आवाज येते आणि रेकॉर्डर बरोबर लागत नाही. 3 कारणं असतात. हा बरोबर 3 कारण असतात. अगर 3 कारण नाही आहे तरी पण आपली गॅसची हंडी लिकेज आहे तर आपल्याला कसं माहित पडेल दादा? माहिती पडणार आहे का? पान टाकता बरोबर. तुम्हाला सबके माहिती पान टाकी चेक केला का तुम्ही? नाही अंतच के चेक होतं ना. लाया चौक चेक करता का? नाही हा लाया चेक तर लाया चौक चांगली गोष्ट तुम्ही लाया चौक चेक करता. ठीक आहे पान टाकता.
तुम्हाला माहिती आहे ट्रान्सपोर्टच्या लोक सांगता दादा तुम्ही बरोबर बरोबर. लय 2-3 आता हे आपल्याला माहिती आहे तर आपलं काम हे असतं की बाजूवाल्याला बी सांगा तुम्ही म्हणून आपलं ते काम चाललं. आम्हाला एका दिवशी लावता नाही चांगलं 2-2 अंडे ना. हा अडी अपनी है अडी अपनी है अच्छा तरी एक नाही आहे. खोटं म्हणताय तुम्ही. नाही खरंच ना नाही ते नावावर गॅस त्या 2-3 डाव गेले तरी ते साहेब म्हणता की बा तुमच्या हिच्यामध्ये एकानं लाभ गेला आणि रेशन कार्ड आमचा अलग अलग भेटला. रेशन कार्ड पहिले बी अलगच देलता आम्ही ना एकत्र दिलंच नाही. टाकलं पाणी नाही आहे बरोबर. ठीक आहे गॅसच्याने लिकेज आहे जेव्हा तुम्ही गॅसच्याने घेताना चेक करून घ्यायलाच पाहिजे बरोबर. जेव्हा पण आपण चालू पण करताना एक आता मला एक गोष्ट सांगायच्यावर तिसरा नियम असतो उपयोग न होणे पर रेग्युलेटर बंद कर दे बरोबर. हे तुम्ही लिहिलं का ना मी लिहिलं हे सरकारद्वारा लिखण आलाय. आपल्या घर रेग्युलेटर बंद होते का आम्ही केव्हा बंद करूनच ठेवतो. केव्हा करता संध्याकाळी बरोबर संध्याकाळी. हिच्यावर असं लिहिलंय का की संध्याकाळी बंद करा. हिचा मतलब काय असतं स्वयंपाक झाला की बंद करा. आपण बंद नाही करता नाही आम्ही करतो. ठीक आहे करता. आमच्या घरी चालूच राहतो. आम्ही बंद करतो. मला काय ऐकून घ्या माहिती. ठीक आहे आता बंद नाही करता जे लोक बंद नाही करता ते करता चांगली गोष्ट आहे. जे नाही करता ते एवढ्या स्पीडने गॅस बाहेर निघतो. एवढ्या स्पीड गॅस बाहेर निघतो बरोबर. केव्हा निघतो माहितीये का बटन चालू पण करता तेव्हा बरोबर. आता चालू पण करताना एक सूर करके आवाज येते ना ते कोणाचे माहितीये का आपल्याला नाही माहिती आहे. ते रेग्युलेटरचा छोटीसा नाक म्हणून बरोबर. याच्यावर काय करता माहितीये का आपण प्रत्येक घरात काय होते पिठाचा डब्बा पोईपाट लाटण टोकरी ओकरी सप्पाई ठेवता. दुसरी गोट इला एका साईड मध्ये ठेवलाय. आता धुवून मिठाची का निच्या मनात गेले ते जाम होणार आहे की नाही होणार आहे. आपलं नाक आणि तोंड 5 मिनिटाकरता बंद केला. तुम्ही श्वास घेणार आहे का दादा हे पण श्वास घेईन का नाही. जे 660 स्पीड वर येते त्या स्पीड खाली जाईल आपली गॅसची स्पीड होणार आहे की नाही होणार आहे. आपण गलती करता की नाही करता. बटन चालू बंद करणं जरुरी आहे. दुसरी गोटीच्यावर काही ठेवलं नाही पाहिजे. आणि तिसरी गोट इले 8 ते 15 मिनिट साफ करायला पाहिजे. तुम्हाला मी भाषा समजते ना. हे आपले जे सुई असते दादा हे पिन टाकी साफ करता सुई टाकी साफ करता येईल. हा बोला त्याच्यात आणि जे आवाज येते ते चालू पण हा तरुण आवाज येते चांगला आहे. आवाज येतात खतरा असं बरोबर. हे जे शेगडी असते इले कशा होता तुम्ही ठीक आहे ठीक आहे साबू सर्फेच्या पाण्याकच होता. आज साबू सर्फ म्हणजे एसिडची मात्रा असते बरोबर. प्रत्येक घरामध्ये ऑरेंज कलरची नली असते त्याच्यात लोखंडी तार असतात. आता आडून पाणी टाकला जाणार की नाही जाणार आहे किती बी रोखलं तर जाते बरोबर. आता नलीमध्ये लोखंडी तार आहे तरी पाणी गेले जंग लागेल की नाही लागेल. प्रत्येक घरात टाकतास आपल्या घरात टाकता चांगली गोष्ट आहे. ठीक आहे तुम्ही सावधान ठेवता. लेकिन आपण स्वयंपाक पण होता तर बर्नर गरम होते ना. आता बर्नर गरम झाला हे पॅनल तर गरम होणार हे पण झालं ते होतेच. आता आधी काय असते नलीमध्ये लोखंडी तार असतात. आता लोखंड गरम झालं पिघलेन की नाही बरोबर. पिघलण्याच्या कारण फिसलण्याच्या कारण चालता गॅसमध्ये अगर नळी निकाली ते स्फोट होणार आहे की नाही होणार भैया बरोबर. ठीक आहे आपलं जे घर असते ते हमेशा 2 वस्तूकडून खतरा असतो. तुम्हाला माहिती आहे कोणकोणची. एक असतं लाईट दुसरं असतं सिलेंडर. लाईटच्या कसा कोणा बोर्डमध्ये करणार आपण तरी हात लाव तर कारण कोणाला लागेल जो हात लावतो त्याच लागेल बाकी लागेल का नाही. तरी पण त्याच्या सुरक्षा करता आपण काय केलाय MCB कटऑन मेन्शू जाती आपण लावता बरोबर. ते 1 मासा जान घेते तरी पण इथली सुरक्षा आपण केली. हे 100 लोक जान घेते. हिच्या सुरक्षा करता काही केला का दादा पुन्हा तर तुम्हाला काय वाटतं हिची सुरक्षा करता काही पाहिजे की नाही पाहिजे. हिच्या सुरक्षा करता बी निकाला MCB आणि ते 2025 मध्ये प्रत्येक घरात लागणार आहे. लागायच्या पहिले सर्वे चाललाय काळा मशीनवर. थोडा आता मशीन कुठे पाहिली का तुम्ही प्रेशर पंप मशीन प्रेशर पंप सारखी मशीन आणि ह्याची MCB पण असते. हवा भरतात हा त्याच्या मीटर सारखं असते आणि मीटर ते पण सांगतो तिचं बटन असतं गॅस लावायचं बटन सारखं होते चालू पण नाही हिच्यावर असतं. आता सांगतो आम्ही रेग्युलेटरचं काम पडतं हिच्यावरती. हिच्यावरती लावला हे प्लेट खाली दाबली माचीस भेटेल का
नाही जास्त बी नाही जाणार. आता सांगली ते हंडीचा नो हे बारे आणले हे बोलून जा. आता मी ना बटन चालू केला काढून गॅस येणार आहे की नाही येणार आहे? आला गॅस. अगर आधी पेट्रोल होता स्फोट होणार आहे. चेक करता नाही म्हणा नाही. दुसरी माहिती होते का? बटन चालू आहे तरी पण गॅस येत नाही. ते चालू आज तो का नाही येतं माहिती का? बटन चालू आहे तरी पण येतोय का? नाही. याचं म्हणणं कसं असतं माहितीये का? जर लोकांचं पूर्ण कनेक्शन होत नाही तर तो गॅस बाई फेकत नाही. त्याच्यावर लागतं आपला साजरे करू. आपली नली अशी लागेल असते घरामध्ये बरोबर. आता रेगोडचं बटन चालू केलं अजून गॅस येणार आहे की नाही येणार? येईल ना दादा? थांबा वाटत आपल्याला येतोय का गॅस? तो का नाही येता माहिती का? तो म्हणतो कनेक्शन पूर्ण केलं लेकिन परमिशन दिली नाही. हे जे स्विच असतं ना येईल 2 वेळा पुश करणं पडते. 1 2 प्रत्येक टायमाला नाही फक्त गॅसची हंडी आपण लावता ना तवा तेव्हा खाली होईल आणि दुसरी लाईन तेव्हा 2 वेळा प्रेस करणं पडते. बाहेर प्रेस करायच्या टपलात नाही. आता याच्यावरती आपण कुकरमध्ये डाळ ठेवली नाही. कुकरमध्ये डाळ ठेवली किती सिटी मध्ये डाळ? 2 ते 3 सिटी मध्ये बरोबर. त्याला उतरडी उभे राहता का? नाही. दुसरं कामाला व्यस्त असता. आता व्यस्त असताना कुकरचं पाणी खाली पडलं तर गॅस बंद होणार आहे की नाही होणार आहे? हे बंद झाली. आता गॅस फैलीन किती फैलीन? फैलताना काय होते? आपल्या जे किचन असते त्याने आपण छोटासा मंदिर होता मंदिरमध्ये अगरबत्ती करता बरोबर. आधी अगरबत्ती करताना गॅस तडलो गेली तर स्फोट होणार आहे. दुसरीकडे असते फ्रीज. फ्रीजच्या मागे ऑटोमॅटिक स्विच असते ते हर 5 मिनिट बंद चालू होते बरोबर. त्यामुळे चिंगा निघते. अगर गॅस तडलो गेली तर स्फोट होणार आहे. आता मी तुमच्याकडे बोलतोय तर गॅस फैलली असेल की नसणार? फैलायला पाहिजे समजा. फैलायला पाहिजे बरोबर. अगर एवढ्या जागा मी पेट्रोल ते स्फोट होणार आहे की नाही होणार आहे? करू मग चेक कर चेक कर है ना. गाडी आहे का गॅस? दादा आहे का गॅस? गाडी बी नाही आहे. आता गेला पुढे चेक कर पहा. माझ्या 50% अगर इथं जागे सादरे कुठे असतात का होतं? फायदा की नाही? स्फोट होता की नाही? मशीन काय काम करते माहिती का? 97% गॅस रोखते आणि 3% गॅस 50% सोडते. ते का सोडते माहितीये का? आपल्याला माहिती पडायला पाहिजे गॅस कुठून ना कुठून चालू आहे. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सकाळी गॅस चालू करायला जाता तुम्ही नलिया रेग्युलेटर चेक करता का? आपलं काम फक्त एक असते खटंग खटंग चालू बरोबर की नाही. आता असं म्हणजे चालत्या गॅसमध्ये नाडी निघाली जसं चुवानी कथरली या ढिली झाली. अगर चालत्या गॅसमध्ये नाडी निघाली स्फोट होणार आहे की नाही होणार आहे? काढू मग तर चालू मध्ये कोणी काढणार नाही काढतो ना बंद करते ना. चेक करता. मशीन लायलाय तर नाही. तर एक, दो. मशीनचं हे. नळीच बंद झाली. काय करायचं? येत नाही निघालं म्हणजे गॅस येत नाही. ठीक आहे. हे अशी वास पाहिजे ना तेव्हा. नाही चेटून दाखव. काय ते जर कंपनीचा कोर्स करून आले त्याच आहे का? सेटणार बी नाही ते. येणारच नाही थोडंसं बी नाही. नाही ते मशीन बसायला ते का नाही येतात चेक करता आपण आणि स्पॉट बी का नाही झाला. जरा इकडे येता का समोर मीटर पाहायला पाहिजे. घाबरा नको मीटर दाबायला फक्त. नाही मीटर बरोबर आहे ते मीटरची ग्रीन झालं तर लोक चालू नाही झालं डबल प्लेस करायला अंदर ढून गेलं ते वायर काढतात की बी. ठीक आहे तिकडे कसं लागतं है ना. काढलं. लक्ष देता 1 2 लाईट ला लाईट लाव दिसते काढू. एक 0 होऊन गेला ते. आपल्या घराची एमसी बसते ते काय काम करतात? काही पण फॉल्ट झाला ऑटोमॅटिक ट्रिप मारून कनेक्शन बंद बंद होऊन जाते समजा. हे पण तसं काम करते. आता नलीमध्ये छोटासा लिकेज असला आपल्याला माहिती पडते का? नाही. नाली कट आहे दादा. थांबा जरा. आधी या मला 2 मिनिटं. 1 मिनिट आपल्या घरची गाडीची राहिली आहे. आता वाढी की कमी होईल वाढी वाढायला पाहिजे. वाढताना सब घराच्या बाहेर पाहायची आवश्यकता होते ना. मम्मी बोलवलं. काय झालं का? पाल आता काटा कुठे गेला बनून गेला ऑटोमॅटिक जास्त प्रेशर झाला तर. अगर असं आपल्या घरात झालं तर काय होणार आहे? सीटर झाल्यावर पण पडून जाईल. स्फोट होऊ शकतो. हा साधं रेकॉर्ड असतं ते स्फोट होणार आहे लेकिन मशीन असले ते स्फोट होणार आहे का? नाही. नाही बरोबर. आता मशीन सुरक्षित आहे की नाही काय वाटतं तुम्हाला? लागत पाहिजे की पडते घरात? हो. जरा थोडा मोबाईल मागितला
ते डबल प्रेस करणं पडेल. ही असते 160 ची स्पीड, जे की 76% जाते. आणि साधारण कुठे तर 660. कोणती जास्त? 660 वाली की 160 वाली? 660 वाली. या जरा सर्व्हिस चालला आता मशीनचा. ज्याच्या घरी वायरमन पाहून बिचारायला गेलं, ज्याच्या घरी बोलत राहिले गॅस भेटते आवाज भेटते आता ते गॅस नवीन बोलवलं ते ते कसं होतं ना, हे आगे जायचं लागू होणार कंपल्सरी होणार. आणि आगेले येणारी सूर्य कंपनी देणार आहे, पण तरी देणार पैसे पण भेटेल. ते पण सर्व्हिसच्या अंतर्गत सबसिडी पण भेटतो. आता आपलं जे सेटअप बॉक्स असतं ना, हा सेटअप बॉक्सचा जेव्हा सर्व्हिस चालला होता, सेटअप बॉक्सचा जेव्हा सर्व्हिस चालला होता त्याची किंमत किती होती? 250 पासून 500%. तर आपण कोण लावत का? कोणाला वाटेल तर का नाही, तरी पण ते लागू झालं. त्याची किंमत किती आली? 2000 रुपये. प्रत्येक माणसाला लावला की लावला. ते काय काम करते? 5 मिनिटं आपल्याला असाच काम करते. हे 5 मिनिटं असं नाही का, याची 5 वर्षाची गॅरंटी आणि 30 वर्षाची वॉरंटी आहे. हे 30 वर्षात तुमच्या घरात सुरक्षित करते. आता एवढा तुम्ही पुरा डेमो पाहिला, याच्या अंतर्गत तुम्हाला वाटते का काही स्पोर्ट होणार आहे लागायच्या बद्दल? तरी पण याच्यावरती 2.5 कोटी पासून 15 कोटीचा इन्शुरन्स कार्ड बोनिकन देता. आता इथला असता इन्शुरन्स कावर बोनिकन देता, हे सक्सेसफुल आहे. हे लागायच्या बद्दल काही होत नाही, तुम्हाला पैसे पण भेटता नाही. जेव्हा कंपल्सरी लागू होणार आहे, याची किंमत राहील याची किंमत राहील 4900. जेव्हा कंपल्सरी होणार आहे तेव्हा कंपल्सरी होऊन तेव्हा. आता काय प्राइस आहे? आता प्राइस सांगतो सर्वच्या दौरान. ते कसं असते, 5 महिने कोण लावू शकतं का दादा? पुढे आणत तरीच काय 5 महिने हर व्यक्ती लावू शकत ती. त्याच्या कारण सरकारद्वारा सर्वे चालला आणि सर्वेच्या अंतर्गत तुम्हाला 47% डिस्काउंट, मतलब 2700 रुपयामध्ये मशीन भेटते. आता 2700 रुपये जास्त वाटतात, 2700 बरोबर. आता मला एक गोड सांगा, छोटा घर मी पकडला तरी 1 TV 2 मोबाईल असता की नाही असतं? ते कितीला घेतं ते बाजूला ठेवा. त्याचा महिन्याचा खर्च किती आहे? 3 वस्तूला 1000 रुपये आहे की नाही? 1 महिन्याचे 1000 रुपये, 12 महिन्याचे 12000. कशा करता खर्च करता? आपण शौक आहे आपला म्हणून खर्च करता ना. आता आपण शोका करता 12 रुपये खर्च करू शकता. ते परिवाराची सुरक्षा करता 30 वर्ष टक्के. याच्याकरता 27 रुपये खर्च नाही करू शकता का? 2700. हे 30 वर्षाची लाईफ आहे त्याची. जीएसटी बिल दावा मग डेमोनी पाहिला जाता. लेट आला तुम्ही काय होते अगर तुम्ही पाहिले घेतले ना आपल्या गावात फोटो दाखवतो त्याच्यात मामाशी. आता मला एक गोष्ट सांगा, हे बटन चालू केलं अडून गॅस येणार आहे की नाही येणार आहे? बरोबर, चालू करू. येते का गॅस? नाही येतात. याच्यावरती लागतं आपलं साधं रेगुलर. नाही तेव्हा म्हटलं खालीवर जातो बघतो तो गॅस येत नाही. हलकीच गॅस नाही गेलं ते देखा हे उघडल्यावर जर केलं तर गॅस नाही का दाबल्यावर ते बटन नाही. जे आवाज आहे ना काट्याकडे लक्ष द्या दादा. काट्याकडे आता आपण जेव्हा आपण मी दाबीन बटन तर काट्याकडे पाहिजे. खालीवर जातो आहे खालीवर जातो ना ग्रीन हातात चालू झाला बा बरोबर. खालीवर होतो आहे. खालीवर काय होतं माहिती का, ज्या लोकांचं पूर्ण कनेक्शन लागत नाही तर लोक गॅस बाईप येत नाही. तेव्हा लागतं आपला साधं बटन. ते बटन चालू केला आता अडून गॅस येणार आहे की नाही येणार आहे? पक्का येईल नाही ते बटन प्रेस केलं समज जरा येईन की नाही येईन ना दादा? हा म्हणा फक्त येईन ना. तुझी माशी बी खतम होणार आहे का गॅस? तुम्हाला माहिती आता लागतं गॅस कावर येत नाही. आता आपण काही पण वस्तू चालू करता तर बटन दाबणं पडते की नाही? गॅसचं बटन एक. आता हे कसं असते, शुभ नली कतरली आहे तर आपल्याला माहिती आहे का, सकाळी पण चेक करता का चालू करायचं काम असते, ध्यान ठेवायचं काम आपलं असत. आता अडून नली काढली बटन नली काढली ते स्फोट होणार आहे की नाही होणार आहे? होईल की नाही? काढू मग. काय झाला का? नाही झाला बरोबर. दुसरी गोष्टीच्या पण लिकेज असला दिसतं लिकेज. आपल्या घरात लिकेज असं होता आपल्याला माहिती पडते का नाही? का आपण घरात ध्यान ठेवता नाही पहिली वाटतं.
नळी काढल्यावर तरीच करणं पडते ते. कनेक्शन तुटला की हा कनेक्शन कट झालं. कनेक्शन कट झालं तेव्हा याला माहिती पडून जातं. पाहता दा इकडे हे लिकेज आपली नली. आता वाणी की कमी होईल ना, वाणी की कमी होईल. हा वाढे वाढू मग अटकी गेले ते नळीने फाटली बरोबर. नळीने फाटली. असं करता तर ऑटोमॅटिक बंद होऊन जाते ते. नळी काढली ते हलकीशी काढायला होती म्हणून तर उठून गेली. हलकीच बंद पडून गेली ऑटोमॅटिक बंद होऊन जाते. काढल्यावर बंद पडून गेला. असं होतं. नळी काढून टाकली पडते. नाही ऑटोमॅटिक जर लीक असला गॅस जास्त झाला लीक की बंद होऊन जाते ऑटोमॅटिक. ते डबल काढून जाऊ का? ते काढून दाखवून सांगलं तुला त्या बरोबर आहे. फक्त म्हटलं काय देता याच्यावर. तेच आहे मग हेच आपलं हेच आहे ना. हे तर एजन्सी मध्ये भेटेल दादा. हेच आता आपल्या गावात किती लोकांनी लावलं? आमच्यासारखे 6-7 लोक फिरतात आता. त्यांच्यामध्ये सारखी बॅग आहे, सारखा बिल बुक आहे. फोटो येतात आमच्याकडे.